मुळात जी घटना घडली, कोणीही आत्महत्या करणं अत्यंत क्लेशदायक, दुःखदायक गोष्ट आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पूर्णपणे संवेदना त्या कुटुंबाशी आहेत आणि कोणाच्या तरी दुर्दैवाने घडलेल्या मृत्यूबद्दल, अपघाताबद्दल, आत्महत्येबद्दल अशा प्रकारे राजकारण करणं एवढा नीचपणा फक्त भारतीय जनता पक्षाकडेच असू शकतो। दुसरा कुठलाही पक्ष एवढा नीचपणा करणार नाही। भारतीय जनता पक्षाला मुळात संवेदनाच नाहीये। कोणाच्या मृत्यूचं राजकारण करायचं किंवा नाही करायचं, मला असं वाटतं ह्या संवेदनहीन वृत्तीचं प्रदर्शन आज जे कोण आलेले तिकडे त्यांनी जे घडवलं, पण त्यांच्याबद्दल मला एकेकाळी आदर होता। बरं, कोण कोणाला सांगते सुबुद्धी दे, दुर्बुद्धी दे, जे टेलिफोनवर अधिकाऱ्यांना आई बहिणीवरनं शिव्या देतात ते जगाला सुबुद्धी द्यायचे मार्ग शिकवणार, ही भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे का? या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल कधीही संवेदना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी व्यक्त केल्या नाही। आता जी अतिवृष्टी झाली, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तेव्हा संवेदना व्यक्त करण्याचा कर्टसी पण भारतीय जनता पक्षाने दाखवली नाही। आपल्याला आठवत असेल तर लोकलमध्ये ज्या पद्धतीने गर्दी होते, ज्या पद्धतीने परप्रांतीयांचे लोंडेच्या लोंडे ट्रॅव्हल करतात आणि त्यामुळे आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी ट्रेनमधनं 5 लोकांचा पडून मृत्यू झाला, ज्या परप्रांतीयांमुळे झाला। त्यांच्याबद्दल यांना प्रेम जास्ती आहे, जे लोक खाली पडून मृत्यू पावले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त कराव्या, एवढा साधा विचारही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केला नाही। ज्या साधूंचा खुनाचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे, त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायला निघालेला हाच भारतीय जनता पक्ष आहे। मग यांना हिंदूंबद्दल किती प्रेम आहे की ज्या माणसांनी त्या साधूंचा खून केला त्या माणसाला तुम्ही पक्षात प्रवेश देताय? मग तो बाकीच्यांनी केला का भारतीय जनता पक्षांमधल्याच काही लोकांनी केला? हा प्रश्न पडावा। इतकी दुरावस्था, वैचारिक दळभद्रता ही भारतीय जनता पक्षाकडे निर्माण झालेली आहे। जो सन्माननीय अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष होता, जो सन्माननीय लालकृष्ण अडवाणींचा पक्ष होता, जो सन्माननीय प्रमोद महाजनांचा पक्ष होता, मला असं वाटतं तो भारतीय जनता पक्ष, आणि आज एक जो मृत्यू झालाय ज्याचं कारण म्हणजे आता त्याचे वडील सांगतायत की बाबा त्या भाषेच्या ह्याच्यावरनं झाला, पण मुळात ज्या मुलांबरोबर वाद झाला ती मुलं अजून पकडली गेली आहेत का? त्या मुलांनी सांगितलंय का की बाबा हो आमचा भाषेवरनं वाद झाला का दुसऱ्या कुठल्या गोष्टींवरनं वाद झाला? हे सगळं बाहेर येण्याच्या आधी एवढं घाईघाईने आंदोलन करायची काय गरज भारतीय जनता पक्षाला लागली? म्हणजे अजून गोष्टच पूर्ण झालेली नाहीये, सत्यच बाहेर आलेलं नाहीये। हा त्या मुलाचे वडील सांगतात, हे मान्य, पण ती जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर वाद झाला ते पकडल्या गेली आहेत का? त्यांच्याकडनं काही कुठली गोष्ट कळली आहे का? मग हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाज ही का आलेली आहे अमित साठव यांना? हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे।